हॅलो गाईज, आणखी एक मला लोकेशन सापडले, ते म्हणजे मुकुंदराज व्हॅली. इथं आल्यानंतर मला असं वाटलं, म्हणजे भाई अंबाजोगाईकर भाई काय तुम्हाला सुख लाभलंय. तिथून जाताना असं वाटतं की असं एकदम म्हणजे फिलिंगच एकदम ढगात. तिथं मोर वगैरे आहेत, त्याचा आवाज पण येतोय. पण जे जो व्ह्यू आहे ना, जे लोकेशन आहे ना, तर भाई फोटोशूटसाठी, व्हिडिओसाठी किंवा रीलसाठी एक्सायटेड असतात ना, किंवा तुम्हाला या गोष्टी सगळ्या आवडत असेल ना, तुम्ही पण म्हणता यार कसलं लोकेशन आहे. तुम्ही ज्यांनी कोणी मुकुंदराज व्हॅली हे तर बिलकुलच तुम्ही याच, मी तर तुम्हाला सांगतो. खाली कुठलं तरी मंदिर आहे, ते पण भारी वाटते. मुकुंदराज व्हॅलीज बघण्यासाठी नाही तर मी तुम्हाला जे वन विभाग म्हणत होतो ना, ते वन विभाग नाही, खाली माताचं देवीचं मंदिर सगळं फोटोशूट वगैरे करण्यासाठी आहे. बघा खाली बोललं किती भारी वाटते, झाडं वगैरे एकदमच असं. हे जे आहे ना, हे श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिर आहे. मुकुंदराज व्हॅलीज बघण्यासाठी नाही तर मी तुम्हाला जे वन विभाग म्हणत होतो ना, ते वन विभाग नाही. आणि भाई मिनी काम त्याला मिनी महाबळेश्वर जे आहे ना, ते खरं हे. हॅलो गाईज, आणखी एक मला लोकेशन सापडले, ते म्हणजे मुकुंदराज व्हॅली. भाई साहेब इथं आल्यानंतर मला असं वाटलं, म्हणजे भाई अंबाजोगाईकर भाई काय तुम्हाला सुख लाभलंय. म्हणजे अंबाजोगाईला शब्दच नाहीत माझ्याकडे. आम्ही तुम्हाला ते लोकेशन दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला पण समजेल, जे की अंबाजोगाईच्या आउटसाईड म्हणजे अंबाजोगाईमध्ये नाही, बाहेरचे असेल ना, त्यांना समजेल की अरे हे तर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये बघायला भेटतं, तेच अंबाजोगाईला आहे. इथं आलोय मी, तर मला इथे एक लोकेशन सापडलं, मुकुंदराज व्हॅली. आई शपथ एक नंबर लोकेशन आहे. तिथून जाताना असं वाटतं की असं एकदम म्हणजे फिलिंगच एकदम ढगात. एक नंबर लोकेशन वाटतंय. इथं फोटो, व्हिडिओ, रील वगैरे तुम्ही काय शूट करू शकता. वन विभाग पण आहे त्या साईडला. आणि मुकुंदराज नाव पण बघा, मुकुंदराज व्हॅली. एक नंबर वाटतंय. व्ह्यू तुम्हाला दाखवतो, एक नंबर आहे त्याच्या साईडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोर वगैरे आहेत, त्याचा आवाज पण येतोय. पण जो व्ह्यू आहे ना, जे लोकेशन आहे ना, तर भाई तुम्ही जर आलात ना, तर हे लोकेशन बिलकुल मिस करू नका. जर तुम्ही फोटोशूटसाठी, व्हिडिओसाठी किंवा रीलसाठी एक्सायटेड असता ना, किंवा तुम्हाला या गोष्टी सगळ्या आवडत असेल ना, तर तुम्ही अंबाजोगाईमधलं हे लोकेशन तर मिस करूच नका. मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करतो की मुकुंदराज व्हॅलीला तुम्ही आवर्जून भेट द्या. तुम्हाला अगोदर त्या साईडचा व्ह्यू दाखवतो, नंतर मग आपण तिथून जो रस्ता जातोय तिथून मधून जाऊन तुम्हाला तो पण व्ह्यू दाखवतो, एक नंबर. तर हे बघा, हे आहे पूर्ण मुकुंदराज व्हॅली. आणि तिकडं वन विभाग आहे मध्ये, बघायला असेल मध्ये, मला नाही माहीत. पण हा जो व्ह्यू आहे ना मधला, ते तुम्हाला मी दाखवतो. एक नंबर लोकेशन आहे मध्ये मुकुंदराज व्हॅलीचं. आता इथून इथून रस्ता आहे, तिथून तुम्हाला पूर्ण दाखवतो मी. एवढं क्राऊड आहे ना ते, आणि बघू शकता किती हिरवं एकदम झाडे वगैरे. आणि मेन पॉईंट जो आहे, मेन जे दाखवायचं तुम्हाला व्ह्यू, तुम्ही बघाच. तुम्ही पण म्हणता यार कसलं लोकेशन आहे. तुम्ही ज्यांनी कोणी मुकुंदराज व्हॅली लोकेशन जो बघितलं असेल ना, त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी नसेल बघितलं, त्यांनी तर आवर्जून नक्की वेळात वेळ काढून ह्या व्हॅलीला येऊन भेटा. एक नंबर आहे लोकेशन आहे, खरंच भारी. मी आत्तापर्यंत ह्याचं म्हणजे बघितलंच नव्हतं. ह्याचं म्हणजे कुठंच काय बघितलं नव्हतं मुकुंदराज व्हॅलीचं आत्तापर्यंत. रील किंवा व्हिडिओ किंवा म्हणजे असं कधी चेकच नाही. पण ज्यावेळेस मी इथं आलो ना 2 टेम्पलला व्हिजिट करायला, त्यावेळेस मला ते नियर बाय सकोल म्हणजे बाराखांबी मंदिर आहे ना, त्याच्या साईडलाच हे आहे लोकेशन आहे. जर तुम्हाला जर म्हणजे सापडण्यासारखंच आहे लोकेशन, खूप भारी आहे. बाराखांबी खांबा मंदिर आहे इथंच. सकल तीर्थ त्याचं एक नाव दुसरं पण आहे, किंवा सकलेश्वर मंदिर सुद्धा म्हणतात त्याला. तर त्याच्या साईडलाच एकदम त्याच रोडला जायचं, एका साईडला मंदिर आणि एका साईडला मुकुंदराज व्हॅली. ते एकच पॉईंट लिहून थांबतंय, ते तुम्हाला मी दाखवतो. एक नंबर लोकेशन आहे. मी तर एकदम हे झालं भाई. चला तुम्हाला मी दाखवतो लोकेशन. बघण्याचं सारखंच आहे, पण त्याचा रस्ता पण म्हणजे तो व्ह्यूच एकदम क्रिएट केला आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे मुकुंदराज व्हॅली. आता हा रस्ता बघा, आता तुम्ही एकदम एन्जॉय घ्या. आता बघू शकता मी, बघा साईडनी एकदम भारी, मधून एकदम डांबरी रस्ता एकदम भारी केलेला. दोन्ही साईडनी झाडं, दोन्ही साईडनी एकदम हिरवगार वातावरण, एकदम शांत. फक्त पक्ष्यांचा आवाज वगैरे किलबिलाट. आणि जर थोड्या वेळाने म्हणजे येत होतो ना मी, त्यावेळेस मला मोरांचा सुद्धा आवाज येत होता आवाज. बघा तुम्हाला थांबून दाखवतो वाटलंच तर, मोरांचा सुद्धा आवाज येतो इथं. बघू शकता इथं फोटोसाठी पॉईंट आहे, कसलं भारी. इथं एकदम खडक वगैरे आणि पॉईंट बघू शकता.
कसलं भारी वाटतं यायला, मला ते एवढं भारी आवडलं ना. आता काही जण आहेत ते सेल्फी काढतील पुढं, पण बघू शकता हे कसलं भारी व्ह्यू भाई. हे बघा, एक नंबर आहे बघा. तर हे मिस करण्यासारखंच नाही, हे तर बिलकुलच नाही. तुम्ही याच, मी तर तुम्हाला सांगतो. हे बघा कसलं भारी यार. हे बघा वरती सुद्धा, हे बघा कसलं, मला तर ना काय शब्द सुचत नाही एवढं भारी. आणि इकडंच आहे वन विभाग आहे, वन विभाग बीड, वन क्षेत्र परळ योजना मध्ये जाणं बघण्यासारखं असं काहीतरी, आय डोंट नो. पण मी तुम्हाला म्हणे हे तर तुम्ही येऊन बघाच, हे मिस करूच नका तुम्ही. हे बघा, आणि इकडं पॉईंट पण बसायला वगैरे या साईडला जर मध्ये गेलात तर इथे बसण्यासारखे पॉईंट आहेत. आणि असंच रस्त्याने पण खूप मस्त आहे भाई. चला थोडंसं मी खाली उतरून तुम्हाला दाखवतो पॉईंट, कसलं भारी तो. मुकुंदराज वाढले, हे बघा बसण्यासाठी पण एकदम भारी व्यवस्था केलेली इकडं. आणि खाली मंदिर आहे कशाचं तरी, इथं भरपूर मंदिर आहेत पण एकदमच भारी भारी आहेत पण बघण्यासाठी, एकदम हिस्टॉरिकल. बघू शकता एकदम आरामात, एकदम तुम्ही मस्तपैकी टिफिन वगैरे आणून खाऊ शकता, बसू शकता इकडं. एवढं असं लोकेशन आहे मस्तच. आणि खाली कुठले तरी मंदिर आहे, ते पण भारी वाटते. मुकुंदराज व्हॅलीज बघण्यासाठी नाही तर मी तुम्हाला जे वन विभाग म्हणत होतं ना, ते वन विभाग नाही, खाली माताचं देवीचं मंदिर आहे खाली, मध्ये मध्ये आल्याच्यानंतर. आणि भाई मिनी काम त्याला मिनी महाबळेश्वर जे आहे ना, ते खरं हे तुम्हाला दाखवतो. सगळं व्ह्यू बघू शकता कसला भारी. आणि खाली मंदिर आहे देवीचं, आणि हे बघा असं जाण्यासाठी खाली मार्ग आहे. पूर्ण व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे. किती मोठं जंगल आहे भाई, एक नंबर आहे. आणि खाली देवीचं मंदिर आहे. आणि चला आता आपल्या राहिलेलं जे आहे ते दाखवतो तुम्हाला मी. मुकुंदराज व्हॅली आलात तर इथं पण भेट जाऊन देऊन जा, खूप भारी मंदिर आहे. आणि धबधबा पण आहे साईडला, पण पाणी कमी आहे त्याच्यामुळे जास्त मोठा नाही. पण आलात तर नक्की इथं भेट द्या. हे जे आहे ना, हे श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला मी म्हणतो ना वन विभाग वन विभाग, तर ते हे नाही आहे मंदिर आहे. आणि मूळ तिथं खाली हे आहे असं काय कुंड पाण्याचा, आणि हे मंदिर आहे रेणुकादेवीचं. आला तर दर्शन घेऊन तुम्ही नक्की जा. आणि नंतर खाली बघायला आहे, खूप भारी आहे. आपण बघितलं होतं इथपर्यंत, आता इथून परत तुम्हाला दाखवतो, कारण की मला खालचं लोकेशन भारी आवडलं होतं खाली, त्याच्यामुळे बघायला गेलो नेमकं काय आहे. पण त्यातलंच भाई साहेब मुकुंदराज व्हॅली एक नंबरच आहे. हे बघा साईडने सुद्धा सगळं फोटोशूट वगैरे करण्यासाठी आहे. बघा खाली पूर्ण एक नंबर लोकेशन आहे. वा, असं वाटतं की एकदम असं फॉरेनरला आल्यासारखं व्ह्यू वाटतंय. किती भारी वाटते, झाडं वगैरे एकदमच असं भाई. तुम्ही खरंच या, मी तुम्हाला रेकमेंड करेन, तुम्ही आलात ना प्लीज ह्या व्हॅलीला नक्कीच भेट द्या, कारण की खूप भारी आहे मुकुंदराज व्हॅली. आणि तुम्हाला आता एंट्री दाखवा त्याची, एकच नंबर आहे. हे बघा, ही आहे मुकुंदराज व्हॅलीची एंट्री, कसली भारी आहे बापरे, एक नंबर आहे. तर अशी होती ही मुकुंदराज व्हॅली. तर तुम्हाला ही मुकुंदराज व्हॅली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. खूप भारी प्लेस आहे, तर तुम्ही आलात तर नक्की तर भेट द्या. आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल ना लोकेशन, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी पण सांगा. आणि जर कोणी आलं नसेल तर नक्की येऊन भेट द्या. जेवढा होईल तेवढा शेअर करा, ज्यांना माहीत नसेल त्यांना पण माहीत होईल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओ नवीन असे इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.